जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार, मी अरहन किरण जाधव. आज मी तुम्हाला एक पोवाडा सादर करून दाखवणार आहे. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यानं फुटला घाम. याला कोण घालिलेस ने तर बारी पुसती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बरं का. नजरेत तिच्या अंगार तरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नावतेच अफजल खान, ये नावतेच अफजल खान. जीता जागता जणू सैतान. खाना बोलला छाती ठोकून, शिवाला टाकतो चिडून. सुभानअल्लाह, सुभानअल्लाह. कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत. हा हा हा. त्याचा घोडदळ पायदळ, फौज फाटलई बक्कळ. अंगी 10 हत्तीचं बळ, पाहणारा कापे जळजळ. वाटेत भेटे त्याला चिडीत ठेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? हा 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 हा. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, राजाची सेना मुठभर. खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर. चिंतित पंत सरदार. महाराज, आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य फाट आहे. त्याच्या समोर आपला टिकावा लागणं अवघड आहे. काही दिवसासाठी आपण कुठेतरी अज्ञास्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा. मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय त्या लावूनच परत येईल. तथा